नमस्कार. आज मी तुम्हाला केरला अप्पम कोकोनट स्पंज डोसा करून दाखवणार आहे. त्यासाठी मी तांदूळ घेते बघा. हे मी साधे रेशनचेच तांदूळ घेतलेले आहेत. ह्या वाटीने मी 3 वाट्या हे तांदूळ घेतलेले आहेत, सपाट 3 वाट्या. ते 2-3 वेळा मी चांगलं स्वच्छ पाण्यानं धुवून घेते. हे चांगलं धुवून घेतलेले आहेत मी 3-4 पाण्यानं. त्यामध्ये आता पाणी घालून मी हे एक 6 ते 7 तास भिजत ठेवते. हे यामध्ये एक अर्धा टीस्पून मेथी घालते मी. कोकोनट डोसा म्हटलं की त्यात तांदूळ आणि कोकोनट म्हणजे ओलं खोबरं हेच येतं. बाकीचं जास्त काय नाही घालत त्याच्यात. फक्त ओला नारळ आणि मी थोडंसं पोहे घालतात किंवा शिजवलेला थोडा भात घालतात. तर मी शिजवलेला भात थोडा घालणार आहे, आपला घरी बनवलेला. 1 वाटी भात घेतला आहे मी. तुम्ही पोहे पण घालू शकता. आणि हे 1.5 वाटी चांगलं गच्च भरून मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे मी. हे पाणी घातलं चालतं आहे, स्वच्छ तांदूळ धुतलेले आहेत. नाही नसेल तर दुसरं पण घातलं तर चालतं आहे. हे वाटून घेते मी. वाटून घेतलेलं आहे, एकदम बारीक झालेली आहे पेस्ट. तर भांड्यामध्ये ओतून घेते ही आणि दुसरी बॅच मी वाटून घेते आता पुन्हा. आपल्या नेहमीप्रमाणेच्या पद्धतीने करत आहे. सोडा, इनो किंवा बेकिंग पावडर असं काही घालणार नाही. पारंपरिक पद्धतीने हा करत आहे मी, पीठ भिजत घालून. झटपट पाहिजे असेल तर आपल्याला त्यात इनो किंवा सोडा, दही असं घालावं लागते. वाटून झालेलं आहे आता. चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. थोडंसं चांगलं मिक्स करून घ्यायचं, फेटून घेतल्यासारखं करायचं, म्हणजे पीठ चांगलं येतं. वाटते वेळी जास्त पाणी घालायचं नाही, कमी पाण्यातच वाटायचं. नंतर बघायची कन्सिस्टन्सी. आता मी चटणीसाठी ओलं खोबरं 1 वाटी गच्च भरून, मिरच्या 6 ते 7, 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. आणि वाटते वेळी मी वाटीत डाळ ठेवलेली फुटाण्याची ती घातलेली आहे वाटीत. ती बाजूला राहिलेली आहे. हे वाटाय गेल्यानंतर लक्षात आले ती घातलेली आहे डाळ मी, अर्धी वाटी भाजलेली फुटाण्याची डाळ. आता वाटून घेते मी. डाळ घालून वाटून घेतलेलं आहे. तर काढून घेते हे एका पातेल्यामध्ये. हे पण चांगलं बारीक वाटलेलं आहे. थोडंसं भांड्यामध्ये पाणी घालून घालते मी त्यामध्ये. थोडा वेळ बाजूला ठेवते झाकून याला. तर हे भिजलेलं आहे, मी रात्रभर भिजत घातलेलं. चांगलं आलेलं आहे पीठ, हे बघू शकता तुम्ही. त्यामध्ये आता मी 1 टेबलस्पून भरून मीठ घालून घेते. चवीनुसार घालायचं मीठ बघून परत. चांगलं पुन्हा फेटून घ्यायचं त्याला. थोडं बाजूला ठेवून देते मी. चटणीला तडका करून घेते पहिला मी. तडका करण्यासाठी मी गॅसवर तडका पॅन ठेवते, छोटाच आहे. त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घालून घेते. त्याला थोडं कमी झालं तरी चालतं तेल. त्यामध्ये मी मोहरी घालून घेतली 1 टीस्पून. कढीपत्त्याची 10-12 पाने घालून घेतली.
उडदाची डाळ 1 चमचा टाकली मी त्यात फोडणीमध्ये, छान लागते ती. तर हा तडका मी त्या चटणीवर घालून घेते वाटलेल्या. ओतून घेतला मी चटणीवर, त्या मिक्स करून घेते चांगलं. त्यात मीठ घालून घेते चवीनुसार. पुन्हा ते हलवून घेते. नंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकते. तर मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे डोस्याचा. त्याच्यावर थोडं पाणी मारून मी पुसून घेते पहिला. डोसा घालायच्या आधी पाणी मारून पुसून घ्यायचा तवा पहिला. जाड जाड स्पंज डोसे काढणार आहे मी अप्पमसारखे. तर त्याच्यावर मी झाकून घेते. हा उलटला नाही तरी चालतो डोसा, असाच काढायचा. दुसरी बाजू त्याची भाजायची गरज नाही, म्हणून त्याला वर झाकून ठेवायचं थोडा वेळ, 1 अर्धा मिनिट. हे बघा, कडन त्याला थोडंसं तेल बटर काही लावू शकता. तुम्हाला दाखवते मागची बाजू पण. हे बघा, ही असेच काढून घ्यायचे. या पद्धतीने मी तेवढे 4 काढून दाखवणार तुम्हाला. थोडे बाकीचं पीठ मी बाजूला ठेवलेलं आहे. झाकून ठेवलं की वरची बाजू अजिबात परतायची गरज लागत नाही. केरळला अशा पद्धतीचे पदार्थ खूप केले जातात. कोकणामध्ये आपण झालेलं आहे भाजून. थोडंसं बटर किंवा तूप तेल काही लावू शकता तुम्ही. वरून थोडं लावायचं आणि साईडनं थोडं, आणि काढून घ्यायचं. आणि 1-2 काढून दाखवते तुम्हाला. पुन्हा झाकून घेते मी त्याच्यावर. अशा पद्धतीने मी सगळे डोसे काढून घेते. बघू शकता त्याला कशी जाळी पडती. त्याच्यात इनो सोडा असलं काही वापरलेलं नाही. पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे मी हे. अगदी स्पंजी होतो हा. या पद्धतीने करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी. पद्धतीने माझे झालेले आहेत काढून आता. एक तुम्हाला दाखवते बघा, किती छान झालेलं आहे बघा. मऊ एकदम लुसलुशीत. त्याच्याबरोबर ही चटणी खूप छान लागते. थँक्यू.